मॅक्सिमम अचिव्हमेंट या लेसन सेन पॅसेजवर आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर्स बघणार आहोत. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला डिस्कशन मिळेल. पहिला प्रश्न आहे, व्हॉट शुड बी द स्टेट ऑफ माइंड टू एक्सपिरियन्स हॅपीनेस अँड पीस? म्हणजे शांती आणि सुख याचा अनुभव जर करायचा असेल तर तुमच्या मनाची स्थिती काय असली पाहिजे? To experience happiness and peace, the mind should be free from negative emotions like fear, anger, guilt, resentment, doubt and worry. जर तुम्हाला शांती आणि सुखाचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या मनामध्ये राग, भीती, नंतर तुमचा अपराध, नंतर खूप सारा गिल्ट असतो, काय म्हणतो आपण त्याला, किंवा एखाद्याविषयी असूया असते किंवा डाऊट असतात किंवा कुठली प्रकारची चिंता किंवा काळजी असते. या गोष्टी असायला नको. इनर पीस कम्स नॅचरली वेन दीज डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स आर मिनिमाइज्ड ऑर एलिमिनेटेड. तुमची जी अंतर्गत शांतता आहे, मानसिक शांतता आहे, ती तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा ह्यात घातक अशा ज्या इमोशन्स आहेत, भावना आहेत, अँगर, गिल्ट, रिसेंटमेंट, डाऊट, वरी सारख्या, ह्या तुमच्या कमीत कमी असतील तुमच्या मनात किंवा त्या पूर्णपणे एलिमिनेट म्हणजे पूर्णपणे तुम्ही काढून टाकलेल्या असतील. अ काम अँड पॉझिटिव्ह माइंडसेट अलाउज वन टू एन्जॉय लाईफ फुल्ली अँड मेक बेटर डिसिजन्स. आणि एक शांत आणि एक अगदी पॉझिटिव्ह असा जो माइंड असते, मन असते, त्या मनामुळेच आपण आपलं लाईफ एन्जॉय करू शकतो अगदी चांगल्या प्रकारे आणि आपण चांगल्या डिसिजन्स आपल्या लाईफमध्ये घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ लाफ्टर फॉर अ लॉंग लास्टिंग रिलेशनशिप. म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत जे तुमचं नातं असतं ते जर तुम्हाला खूप काळ टिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये हास्याचं, स्माईलचं, हसण्याचं काय महत्त्व आहे? लाफ्टर इज अ की मेजर ऑफ अ हेल्दी अँड हॅपी रिलेशनशिप. ज्या नात्यांमध्ये नेहमी तुम्ही हसत खेळत असतात ते नातं चांगलं असतं. वेन पीपल लाफ टुगेदर इट शोज हार्मनी, जॉय अँड स्ट्रॉंग बॉन्डिंग. जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती, तुमचे मित्र मैत्रीण, आई वडील, सर्व फॅमिली एकत्र येऊन जर हसत असतील तर त्याच्याने समजतं की या कुटुंबामध्ये किंवा या रिलेशनशिपमध्ये हार्मनी आहे, एकोपा आहे, आनंद आहे आणि सगळ्यांचं नातं एकमेकांशी घट्ट जुटलेलं आहे, स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. इन कॉन्ट्रास्ट, वेन अ रिलेशनशिप टर्न्स सॉऊ, लाफ्टर डिसअपियर्स. आणि जेव्हा तुमची जी नातं आहे ते खराब होतं, एकमेकांचे वाद होतात, एकमेकांच्या मनामध्ये आपण काहीतरी गैरसमज बाळगतो, त्यावेळेस तुमच्या सर्वांच्या नात्यांमधलं जे हास्य आहे, हसणं आहे, खडखडाट असतो, तो नाहीसा होतो, निघून जातो. आणि इंडिकेटिंग त्याच्यामुळे काय होतं, स्ट्रेस आणि कॉन्फ्लिक्ट दिसतात. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ग्रीड फॉर मनी? जे लोकांना पैशाचा हव्यास असतो त्याचे काय परिणाम होतात? ग्रीड फॉर मनी कॉजेस स्ट्रेस, अँझायटी अँड लॉस ऑफ पीस ऑफ माइंड. त्याच्यामुळे ताण येतो, चिंता वाढते, त्याच्यानंतर आपल्या मनाची मानसिक शांतता निघून जाते. इट कॅन ऑल्सो लीड टू हेल्थ प्रॉब्लेम, स्ट्रेन रिलेशनशिप अँड कॉन्फ्लिक्ट सच ॲज आर्ग्युमेंट्स ऑर इव्हन डायव्होर्स. यामुळे काय होतं माहिती आहे का, की कधी कधी आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम पण येऊ शकतात, आपली जी नाती आहेत ती खराब होऊ शकतात, खूप सारे वाद होऊ शकतात. त्याचप्रमाणे जे वाद आहेत त्याचे पर्यावसान अगदी घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं. सो कॉन्स्टंट वरी अबाउट मनी प्रिव्हेंट्स पीपल फ्रॉम एन्जॉईंग लाईफ अँड अचिव्हिंग ट्रू हॅपीनेस. आणि नेहमी आपण जेव्हा पैशाची चिंता करत असतो त्यामुळे आपण आपलं लाईफ किंवा जीवन हे एन्जॉय करू शकत नाही, आपल्याला सुख मिळू शकत नाही. नेहमी आपण तोच विचार करत राहणार. पुढचा प्रश्न आहे, स्टेट द 7 कीज टू सक्सेस. हा खूप महत्त्वाचा आहे. अगदी तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या 7 अशा चाव्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत? नंबर 1, पीस ऑफ माइंड, मानसिक शांतता. हेल्थ अँड एनर्जी, तुमचं आरोग्य आणि तुमची एनर्जी चांगली असली पाहिजे. लव्हिंग रिलेशनशिप, तुमची प्रत्येकासोबत चांगलं नातं असलं पाहिजे. फायनान्शियल फ्रीडम, तुमच्याकडे पैसे असले पाहिजेत. वर्दी गोल्स अँड आयडियल्स, तुमच्या जीवनामध्ये तुमचे चांगले ध्येय असले पाहिजे, चांगले आदर्श असले पाहिजे. सेल्फ नॉलेज अँड सेल्फ अवेअरनेस, तुम्हाला स्वतःबद्दल नॉलेज असलं पाहिजे, तुमच्या विषयाबद्दल नॉलेज असलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःबद्दल पूर्णपणे अवेअर असले पाहिजे. आणि 7वा आहे पर्सनल फुलफिलमेंट, म्हणजे समाधान, तुमचं वैयक्तिक समाधान. अगदी करोडो रुपये आले तरी काही लोक समाधानी होत नाही, तसं असायला नको. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज सेल्फ अवेअरनेस? म्हणजे स्वतःची जाणीव म्हणजे काय? सेल्फ अवेअरनेस इज अंडरस्टँडिंग हू यू आर. म्हणजे तुम्ही कोण आहात याची जाणीव होणे किंवा समजणे. वाय यू थिंक अँड फील द वे यू डू. तुम्ही कशा प्रकारे विचार करतात आणि कशा प्रकारे फील करतात, हे तुम्ही असं का करता हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे.
अँड रेकग्नायझिंग द इन्फ्लुएन्सेस दॅट शेप्ड युअर कॅरेक्टर. आणि तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की असे कोणते कोणते इन्फ्लुएन्स माझ्यावर झालेले आहेत, संस्कार माझ्यावर झालेले आहेत की ज्यामुळे माझं व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे, माझं कॅरेक्टर तयार झालेलं आहे. इट हेल्प्स इन कंट्रोलिंग रिॲक्शन्स, मेकिंग बेटर डिसिजन्स अँड इम्प्रूव्हिंग पर्सनल अँड प्रोफेशनल रिलेशनशिप. आणि जर का तुम्ही सेल्फ अवेअर झाला तर तुम्हाला स्वतःच्या ज्या रिॲक्शन्स असतात, म्हणजे रागाच्या भरात आपण काहीतरी करतो, त्या कंट्रोल करता येतील. तुम्ही बेटर डिसिजन्स घेऊ शकाल तुमच्या लाईफमध्ये आणि तुमचं पर्सनल जे वैयक्तिक आणि जे तुमचं प्रोफेशनल लाईफ आहे, म्हणजे तुमचं जॉब वगैरेचं जे रिलेशनशिप आहे इतरांशी आणि पर्सनल लाईफमध्ये इतरांशी ज्या रिलेशनशिप आहेत त्या इम्प्रूव्ह होतील, चांगल्या होतील. पुढचा प्रश्न आहे, स्टेट द स्टेप्स टू बी टेकन टू अचीव अ मच्युअर अँड इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी. अगदी चांगली व्यक्तिमत्व, मॅच्युअर म्हणजे बिलकुल चाइल्डिश नाही आहे, त्यांना सगळं समजतं, भलं भलं वाईट, अशी पर्सनॅलिटी, खूप इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी तयार करण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत, काय कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत. नंबर 1, टू अचीव अ मच्युअर अँड इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी वन शुड डेव्हलप सेल्फ नॉलेज. पहिल्यांदा तर आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे. देन मेंटेन अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आपण सकारात्मक असलं पाहिजे. मॅनेज इमोशन्स इफेक्टिव्हली, तुम्हाला आनंद होवो किंवा दुःख होवो किंवा राग येवो किंवा तुम्हाला कोणाची जलन हो, तुम्हाला त्या इमोशन्स मॅनेज करता आल्या पाहिजे. अँड परस्यू वर्दी गोल्स, आणि तुमचे ध्येय हे खूप चांगले असले पाहिजे. कुणाला खूप IAS, IPS ऑफिसर व्हायचं आहे, चांगला इंजिनियर व्हायचं आहे, हे चांगले गोल आहेत. परंतु कोणाला गँगस्टर व्हायचं आहे तर हे चांगलं गोल, वर्दी गोल नाही, ते तुम्ही परस्यू करायचं नाही. इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स हार्मनायझिंग रिलेशनशिप, मेंटेनिंग हेल्थ अँड एनर्जी अँड कंटिन्युअसली वर्किंग टुवर्ड्स पर्सनल फुलफिलमेंट. आणि तुम्हाला जर मच्युअर आणि इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी व्हायचं असेल तर तुमच्या रिलेशनशिप चांगल्या ठेवायला पाहिजे, तुम्ही चांगलं हेल्थ आणि आरोग्य ठेवायला पाहिजे, तुम्ही चांगलं म्हणजे समाधानाकडे वाटचाल करायला पाहिजे, लाईफमध्ये जे मिळतंय त्याच्यामध्ये जे चांगल्या प्रकारे मिळवायचं आहे. दिस लीड्स टू फुल्ली फंक्शनिंग, बॅलन्स्ड अँड कॉन्फिडंट इंडिव्हिज्युअल. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही केलं तर तुम्ही एक चांगलं बॅलन्स्ड व्यक्तिमत्व, आत्मविश्वासू व्यक्तिमत्व तयार व्हाल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज युअर एम इन लाईफ, हॅव यू प्लॅन्ड टू अचीव, हाऊ हॅव यू प्लॅन्ड टू अचीव इट. की तुमचं काय एम आहे, काय ध्येय आहे लाईफमध्ये आणि ते कशा प्रकारे तुम्ही प्लॅन केलंय अचीव करण्यासाठी. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माय एम इन लाईफ इज टू बिकम अ सक्सेसफुल अँड कंपॅशनेट पर्सन हू मेक्स अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन सोसायटी. माझं ध्येय आहे की मी अतिशय यशस्वी आणि इतरांच्या भावना जपणारा व्यक्ती झालो पाहिजे आणि चांगला सकारात्मक मला माझा विचार मांडायचा आहे, इम्पॅक्ट मांडायचा आहे या समाजामध्ये. टू अचीव दिस, आणि हे अचीव करण्यासाठी मी काय करणार आहे, आय हॅव सेट क्लिअर गोल्स फॉर एज्युकेशन, पर्सनल ग्रोथ अँड स्किल डेव्हलपमेंट. माझं क्लिअर गोल आहे की मी शिक्षण घेणार, स्वतःची चांगली ग्रोथ करून घेणार आणि चांगले स्किल डेव्हलप करणार. आय प्लॅन टू वर्क हार्ड, स्टे डिसिप्लिन अँड मेंटेन अ बॅलन्स बिटवीन माय मेंटल, फिजिकल अँड इमोशनल वेलबिईंग. आणि मी आणखी काम करणार आहे कशावर, की मी अतिशय डिसिप्लिन राहिला पाहिजे, मी चांगला बॅलन्स ठेवला पाहिजे माझ्या मानसिक, शारीरिक आणि माझ्या भावनावर. By continuously learning, practicing self-awareness and helping others, I aim to unlock my full potential and contribute meaningfully to the world. आणि नेहमी सतत मी शिकत राहणार आहे. मी स्वतःबद्दलची जाणीव करून घेणार आहे की मला काय वाटतं, मला काय फील होत आहे आणि मी इतरांची मदत करणार आहे. आणि माझा ध्येय आहे की माझी जी पोटेन्शियल आहे, माझ्यामध्ये जी क्षमता आहे, मी ती पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आणि चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करणार आणि या सर्व जगासाठी किंवा समाजासाठी त्याचा वापर करणार. तुमचं ध्येय काही असू शकतं, तुम्ही ते लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॅन अ पर्सन विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कंट्रीब्यूट टू सोसायटी. जे सकारात्मक लोक असतात, जे पॉझिटिव्ह विचार करतात, ते आपल्या समाजासाठी काय करतात, कसं कंट्रीब्यूट करतात. नंबर 1, अ पर्सन विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅन इन्स्पायर अँड मोटिवेट अदर्स अराउंड देम. की जे व्यक्ती सकारात्मक असतात त्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला इन्स्पायर करतात, प्रेरणा देतात. आणि जे निगेटिव्ह असतात ते रडत बसतात. दे अप्रोच चॅलेंजेस कामली, आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही आव्हान येऊ ते अगदी शांततेने त्याला फेस करतात. सॉल्व प्रॉब्लेम्स इफेक्टिव्हली, आणि जे इश्यू असतात, जे काही समस्या असतात त्या अगदी चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि सॉल्व करतात. अँड स्प्रेड ऑप्टिमिझम, आणि ते एक सकारात्मक ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करतात. Such individuals participate actively in community service, help those in need and promote harmony in relationship. आणि जे सकारात्मक लोक आहेत ते नेहमी आपल्या समाजाचे सर्व्हिस करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग देत असतात. जे लोकांना गरज असते त्या गरजू लोकांना मदत करतात. अँड प्रमोट हार्मनी इन रिलेशनशिप, आणि कोणत्याही नात्यामध्ये एकोपा निर्माण करतात.
बाय मेंटेनिंग पीस ऑफ माइंड, हेल्थ अँड स्ट्रॉंग एथिकल व्हॅल्यूज दे सेट अन एक्झाम्पल फॉर अदर्स टू फॉलो. आणि जे लोक पॉझिटिव्ह असतात ते काय करतात, ती मानसिक शांतता त्यांच्यामध्ये असते, त्यांच्याकडे चांगलं आरोग्य असतं आणि चांगले व्हॅल्यूज असतात, त्यांचे चांगले संस्कार असतात आणि त्यांच्या वागण्यातनं आणि बोलण्यातनं ते इतरांसाठी कसं वागावं याचं एक एक्झाम्पल सेट करत असतात. Their positivity not only improves their own life but also encourages collective growth and well-being in society. आणि असे जे सकारात्मक लोक आहेत ते फक्त स्वतःच्या जीवनात यशस्वी होत नाही, तर ते इतरांनाही तेवढ्याच प्रकारे प्रेरणा देतात आणि त्यांना मोटिवेट करतात की त्यांनी पण चांगलं एक ह्युमन बिईंग बनावं आणि सोसायटीची मदत करावी, जेणेकरून सर्व समाज हा चांगला बनेल. पुढचा प्रश्न आहे, वाय इज फिनान्शियल फ्रीडम इम्पॉर्टंट इन लाईफ अँड हाऊ कॅन इट बी अचीव्ड. की तुमच्याकडे पुरेसे पैसे असणं गरजेचं काय आहे आणि ते तुम्ही कसं अचीव्ह कराल, हा सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. फायनान्शियल फ्रीडम इज इम्पॉर्टंट बिकॉज इट रेड्युसेस स्ट्रेस अँड अँझायटी. जे आर्थिक स्वातंत्र्य जे आहे, तुमच्याकडे पुरेसा पैसा जर आहे तर तुम्हाला कुठलाही ताण येणार नाही, कुठलीही चिंता तुम्हाला सतावणार नाही. अलाउइंग अ पर्सन टू फोकस ऑन पर्सनल ग्रोथ अँड हॅपीनेस. आणि त्याच्यामुळे काय होतं की व्यक्ती ही स्वतःच्या व्यक्तिगत वाढीसाठी आणि स्वतःच्या सुखासाठी काम करू शकते. इट हेल्प्स मेंटेन पीस ऑफ माइंड, स्ट्रेंथन रिलेशनशिप अँड एन्जॉय लाईफ विदाउट कॉन्स्टंट वरी अबाउट मनी. आणि ह्याच्यामुळे काय होतं की मानसिक शांतता त्याला मिळते, आपले जे नाते आहेत ते आणखी चांगले घट्ट होतात इतरांशी, आणि आपण लाईफ जे आहे चांगलं एन्जॉय करतो आणि कुठल्याही प्रकारची चिंता काळजी आपल्याला नसते, कारण आपल्याकडे पुरेसे पैसे असतात. आणि मग हे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? टू अचीव्ह इट वन मस्ट डेव्हलप टॅलेंट्स. तुम्ही तुमचे जे टॅलेंट आहे, तुमचं जे स्किल आहे ते चांगल्या प्रकारे डेव्हलप करणं गरजेचं आहे. कोणी चांगला गातो तर त्याचं प्रोफेशनमध्ये रूपांतर झालं तर तुम्हाला पैसे मिळतील. कोणी चांगला बोलतं तर तुम्ही एक चांगले वक्ते झालात तर तुम्हाला, चांगले अँकर झाला तर तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही चांगले मेकॅनिकल इंजिनियर झालात, तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तर तुमचा जो टॅलेंट आहे तो तुम्ही डेव्हलप करा, पहिली गोष्ट. दुसरं, सेट क्लिअर फायनान्शियल गोल. आणि तुम्ही स्वतःचे एक फायनान्शियल गोल ठेवायचे की हां, मला पुढच्या 10 वर्षामध्ये स्वतःचं घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, लग्न करायचं आहे. हे सब तुमचे गोल तुमचे क्लिअर ठरलेले पाहिजे आणि ते अचिवेबल असले पाहिजे. तुम्ही जर म्हणाल की मला 200 करोडची प्रॉपर्टी करायची, तर हे कदाचित चांगल्या मार्गाने होणार नाही. तर त्यामुळे तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स अगदी क्लिअर ठेवायचे आणि अचिवेबल ठेवायचे. मॅनेज रिसोर्सेस वाईजली. आणि तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत, ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे त्यांचा. अँड अर्न कन्सिस्टंटली. आणि नेहमी सतत तुमचं अर्निंग आहे ती सुरू असली पाहिजे. काही लोक असे असतात की 24/7 ते काम नाही करत, ते 8च तास काम करतात, पण बाकीचे तास त्यांनी अशा काही इन्व्हेस्टमेंट केलेले असतात की त्यांच्यासाठी त्या इन्व्हेस्टमेंट्सच काम करत असतात. जसे की एखाद्याने समजा शॉप घेऊन ठेवला आत्ता, आणि त्या शॉपचं समजा आता समजा 15,000 रुपये रेंट येत आहे, तर ते रेंट सुरूच आहे. तुम्ही काम करा अगर नका करू. सो कन्सिस्टंटली तुम्ही काहीतरी अर्निंग सोर्सेस असे तयार करून ठेवले पाहिजे. प्लॅनिंग फॉर शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म फिनान्शियल ऑब्जेक्टिव्स. अगदी पुढच्या 2 महिन्यामध्ये मला काय अचीव्ह करायचं आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये मला काय अचीव्ह करायचं आहे, हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह ठरले पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्ही कामकाज केलं पाहिजे. लर्निंग अबाउट इन्व्हेस्टमेंट्स अँड मेकिंग इन्फॉर्म्ड डिसिजन्स आर इसेन्शियल स्टेप्स टुवर्ड सेक्युरिंग फायनान्शियल इंडिपेंडन्स. म्हणजे काय, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, नुसतंच पैसे सेव्ह करून फायदा नाही आहे, तर ते अशा जागी इन्व्हेस्ट केले पाहिजे की पैशाने पैसे कमवता आले पाहिजे, असं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या ज्या डिसिजन्स असतील त्या इन्फॉर्म्ड असायला पाहिजे. अगदी कोणी सांगितलं शेअर मार्केटमध्ये टाकून दे 10 लाख आणि तुम्ही टाकले आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये 10 लाखाचे 10 रुपये असंही होऊ शकतं. म्हणून तुम्ही ज्या डिसिजन्स घ्याल फायनान्शियल डिसिजन्स लाईफमध्ये, त्या इन्फॉर्म्ड डिसिजन्स असल्या पाहिजे, नॉलेजच्या बेसिसवर असल्या पाहिजे, ना की कुठले तरी इन्स्टिंक्टिव्हली कोणीतरी सांगितलं राम पाटीलने आणि आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि फसलो, असं होतं. आणि पुष्कळचे लोक फसतात, तेव्हा तुम्ही तसं करायचं नाहीये, तुम्हाला फिनान्शियल फ्रीडम मिळणार नाही. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू लव्हिंग रिलेशनशिप्स अफेक्ट अ पर्सन्स हॅपीनेस अँड सक्सेस. की ज्या तुमच्या लव्हिंग रिलेशनशिप्स आहेत, म्हणजे आई वडिलांसोबत असून देत, नवऱ्याची बायकोसोबत असून देत, मुलाची वडिलांसोबत असून देत, या किंवा एक कलिगची दुसऱ्या कलिगसोबत असून देत, या लव्हिंग रिलेशनशिप कशा प्रभाव पाडतात तुमच्या सुखावर आणि तुमच्या यशावर, हे खूप महत्वाचं आहे. लव्हिंग रिलेशनशिप्स प्रोव्हाइड इमोशनल सपोर्ट, कम्फर्ट अँड जॉय. जर तुमच्या चांगल्या रिलेशनशिप असतील सर्वांसोबत, तर तुम्हाला एक इमोशनल म्हणजे भावनिक सपोर्ट मिळतो. तुमचे अश्रू पुसण्यासाठी कोणीतरी असतं, तुम्हाला मदत करण्यासाठी कोणाचा खांदा अवेलेबल असतो, असा इमोशनल सपोर्ट आपल्याकडे असतो. कम्फर्ट असतो, अगदी तुम्ही खुश असता.
आणि जॉय असतं तुमच्या लाईफमध्ये. म्हणजे छोटंसं काही सक्सेस मिळालं तुम्ही सेलिब्रेट करू शकता. काही प्रॉब्लेम आला तर दुसरा व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असता जर तुमच्या रिलेशनशिप चांगल्या असतील तर. नवरा-बायकोचं भांडण झालं तर दोघांची लाईफ खराब, त्यांच्या मुलांची लाईफ खराब किंवा तुमचं तुमच्या मित्रासोबत भांडण झालं मग तुम्हाला मदत कोण करणार? असं होऊ शकतं. परंतु तुमची जर रिलेशनशिप चांगली असेल तर तुम्हाला इमोशनल सपोर्ट मिळेल, कम्फर्ट मिळेल, जॉय, आनंद मिळेल. विच आर क्रुशल फॉर हॅपीनेस आणि यामुळेच आपल्याला सुख मिळतं. स्ट्रॉंग रिलेशनशिप्स रेड्यूस स्ट्रेस. जर का तुमच्या रिलेशनशिप खूप चांगल्या घट्ट नातं असेल तर त्याच्याने तुम्हाला ताण येत नाही. काही प्रॉब्लेम होतो लाईफमध्ये, लोक आहेत शेअर करायला. इन्क्रीज लाफ्टर, तुमचा आनंद द्विगुणित होतो. अँड फॉस्टर अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग, आणि तुम्हाला वाटतं की माझी काळजी घेणारं कोणीतरी आहे, मी कोणाची तरी काळजी घेत आहे, आणि एक आपला बॉन्ड तयार होतो. दे हेल्प इंडिव्हिज्युअल स्टे मोटिवेटेड अँड मेंटेन इनर पीस वाईल परस्युईंग देअर गोल्स. आणि जेव्हा तुमच्या रिलेशनशिप चांगले असतात तेव्हा तुम्ही अतिशय मोटिवेटेड असतात, अतिशय इन्स्पायर्ड असतात, आणि तुम्ही आतून शांत असतात. आणि ज्या व्यक्ती आतून म्हणजे इनर पीस ज्यांना मिळालेले असते ते चांगलं काम करू शकतात आणि त्यांचं ध्येय आहे, गोल आहे, ते अचीव करू शकतात. डिस्टर्ब व्यक्तीला ते जमत नाही. अ पर्सन हू व्हॅल्यूज अँड नर्चर्स रिलेशनशिप्स डेव्हलप्स एम्पथी, टीमवर्क अँड कम्युनिकेशन स्किल. आणि जो व्यक्ती हा ज्याचे चांगले संस्कार असतात, ज्याचे चांगले नाते असतात इतरांसोबत डेव्हलप झालेले, ते इतरांची काळजी घेतात. इतर लोक त्यांची काळजी घेतात. ते इतरांचे प्रॉब्लेम समजून घेतात. ते टीमवर्कने काम करतात आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद खूप चांगला असतो, गैरसमज नसतात. आणि याचा परिणाम काय होतो? विच कंट्रीब्युट्स टू सक्सेस इन बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. आणि त्यामुळे तो व्यक्ती वैयक्तिक जीवनामध्ये पण यशस्वी होतो आणि त्याच्या जॉबमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये पण तो यशस्वी होतो. म्हणून हार्मोनियस रिलेशनशिप्स फॉर्म अ फाउंडेशन फॉर अ बॅलन्स्ड अँड फुलफिलिंग लाईफ. आणि म्हणून ज्या चांगल्या रिलेशनशिप्स आहेत त्यामुळे एक बॅलन्स्ड आणि फुलफिलिंग लाईफचा पाया रचला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू वर्दी गोल्स अँड आयडियल्स कंट्रीब्यूट टू पर्सनल फुलफिलमेंट. आणि जो मानसिक समाधान आहे की आता खूप झालं, मी खूप छान कामं केले लाईफमध्ये, ही जी फिलिंग आहे पर्सनल फुलफिलमेंटची, ती वर्दी गोल्स आणि आयडियल्समुळे कशी होते, कशी येते, ते आपल्याला बघायचं आहे. आन्सर आहे, वर्दी गोल्स अँड आयडियल्स गिव्ह लाईफ डायरेक्शन अँड पर्पज. जेव्हा तुमचे जे गोल्स आहेत, ध्येय आहेत, ते चांगले आहेत, अगदी आदर्श आहेत, त्यामुळे तुमच्या जीवनाला एक दिशा मिळते, एक पर्पज मिळतो की माझं लाईफ, माझा जन्म कशासाठी झालाय. आणि त्यामुळे काय होतं, हेल्पिंग इंडिव्हिज्युअल्स फोकस ऑन व्हॉट ट्रुली मॅटर्स. आणि जी लोक आहेत की ज्यांना माहिती आहे की माझ्या लाईफमध्ये मला अगदी काय करायचं हे त्यांचं ठरलेलं आहे, त्यांना ते समजतं की काय मॅटर करतं. दिवसभर मोबाईलवर रील्स ऐकणं, बघणं हे मॅटर करतं की दिवसभर चांगलं एक्सरसाइज करणं, अभ्यास करणं 3-4 तास आणि आई-वडिलांचं ऐकणं, आपल्या स्वतःची काळजी घेणं हे मॅटर करतं. हे लोकांना माहिती असतं कारण तुमचे गोल्स वर्दी असतात, चांगले असतात, आदर्श असतात. वर्किंग टुवर्ड्स मिनिंगफुल ऑब्जेक्टिव्ह ब्रिंग सॅटिस्फॅक्शन, प्रोग्रेस अँड अ सेन्स ऑफ अचिव्हमेंट. आणि जेव्हा तुमचे जे ध्येय असतात, जे ऑब्जेक्टिव्ह असतात, जे चांगले जर असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला समाधान मिळतं, तुमची प्रगती मिळते आणि आपण काहीतरी जीवनामध्ये एक अचीव केलंय, तो जो भाव असतो तो तुम्हाला मिळतो. दे एनकरेज ग्रोथ, परसिव्हिअरन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स अँड टॅलेंट्स. आणि जेव्हा तुमचे गोल्स चांगले असतात त्याच्यामुळे तुमची ग्रोथ चांगली होते. तुम्ही कन्सिस्टंटली म्हणजे परसिव्हिअरन्स तुमच्याकडे असतो, एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही कंटिन्युअस एफर्ट्स करता आणि त्यामुळे तुमचे स्किल आणि टॅलेंट डेव्हलप होतो. जसं की समजा तुम्हाला चांगला इंजिनियर बनायचं आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास कराल, कंटिन्युअसली प्रॅक्टिकल कराल, प्रॅक्टिस कराल आणि नवीन नॉलेज, अपडेटेड नॉलेज, एआयचा अभ्यास कराल, कंटिन्युअस एफर्ट्स कराल आणि तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल. आणि तेव्हा तुम्हाला पर्सनल फुलफिलमेंट मिळेल की मी जितकी मेहनत घेतली ती कामी आली. By aligning actions with personal values and contributing to something bigger than oneself, a person experiences inner happiness, self-respect and fulfillment. जेव्हा तुमची जी कृती आहेत, तुमच्या संस्कारानुसार तुम्ही चांगलं काहीतरी मोठं करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी काम करत असतात, तेव्हा तुम्हाला इनर हॅपीनेस मिळते, तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट मिळतो आणि तुम्ही समाधानी होतात, फुलफिलमेंट वाटते तुम्हाला. सो दिस इज हाऊ द आन्सर इज. पुढचा प्रश्न आहे 6th, हाऊ डज सेल्फ अवेअरनेस हेल्प इन अचिव्हिंग सक्सेस. की स्वतःबद्दल अवेअर असण्याने आपल्याला सक्सेस कसं मिळतं ते आपल्याला लिहायचं आहे. सेल्फ अवेअरनेस अलोज अ पर्सन टू अंडरस्टँड देअर स्ट्रेंथ, विकनेसेस, इमोशन्स अँड रिएक्शन. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल जाणता त्यावेळेस तुम्हाला माहिती असतं की माझी स्ट्रेंथ काय आहे, माझी विकनेस काय आहे, कोणत्या इमोशन्स आहेत माझ्यामध्ये, आणि
माझ्या रिॲक्शन्स कशा असतात, कोणी मला शिवी दिली तर मी किती त्याला शिव्या देतो, कोणी जर मला चांगलं म्हटलं तर माझी रिॲक्शन काय असते, हे सगळं तुम्हाला माहिती असतं सेल्फ अवेअर जेव्हा तुम्ही असतात. बाय रेकग्नायझिंग द इन्फ्लुएन्सेस दॅट शेप बिहेवियर अँड इंडिव्हिज्युअल कॅन मेक बेटर डिसिजन्स अँड इम्प्रूव्ह रिलेशनशिप. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असते की मला ही गोष्ट आवडत नाही, तर तुम्ही ती गोष्ट करणारच नाही किंवा तशा व्यक्तीसोबत जाणार नाही. त्याच्यामुळे तुमचं वागणं सुधारतं, तुम्ही एक चांगले बेटर इंडिव्हिज्युअल तयार होतात आणि तुमच्या डिसिजन्स पण चांगल्या होतात आणि त्यामुळे तुमची रिलेशनशिप ही इम्प्रूव्ह होते. इट हेल्प्स इन मॅनेजिंग स्ट्रेस, ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल्स अँड मेंटेनिंग फोकस ऑन इम्पॉर्टंट गोल्स. आणि जेव्हा तुम्ही सेल्फ अवेअर असतात तेव्हा तुम्हाला जो ताण येतो तो मॅनेज करणं तुम्ही शिकता. तुम्ही जे अडथळे येतात तुमच्या लाईफमध्ये ते ओव्हरकम करण्यासाठी म्हणजे ते सॉल्व्ह करण्यासाठी शिकता. आणि तुमचा जो फोकस असतो हा फक्त तुमच्या इम्पॉर्टंट गोलवर असतो. जसं की एखाद्या व्यक्तीने काहीतरी केलं, करायचं ठरवलं, तर त्याला नाव ठेवणारे भरपूर असतील. मग तुम्ही नावं ठेवणाऱ्यांकडे बघाल की तुमच्या गोलवर बघाल, हे तुम्ही जर सेल्फ अवेअर असलात तर तुम्हाला समजेल. प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर जर का तुम्ही दगड मारत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. सो जर तुम्ही सेल्फ अवेअर असाल तर तुमचा फोकस हा तुमच्या इम्पॉर्टंट गोलवर असतो. With self-awareness, a person can align actions with values, enhance personal growth and perform at their best in all areas of life. जे व्यक्तीला स्वतःबद्दल माहिती असतं, स्वतःची त्याला पूर्ण जाणीव असते, ते व्यक्ती आपल्या लाईफमध्ये प्रत्येक क्षेत्रात आपलं बेस्ट देतात. मग ते काही असो, पर्सनल लाईफ असो, प्रोफेशनल लाईफ असो किंवा त्याचं सोशल लाईफ असो, त्यामध्ये ते बेस्ट देत असतात. सो दिस इज हाऊ सेल्फ अवेअरनेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू अचीव सक्सेस.